योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कुण्डलीकवरदाहारि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर। प्रपंचाचेच कार्य करीत असताना अंत झाला तर परमार्थ केव्हा न्यावे जावे पाहिजे. प्रपंचाचे कार्य करीत असताना परमार्थ करायचा असतो. प्रपंच सोडून परमार्थ केला तर तो साधत नाही असं समर्थाने सांगितलं. एक गोष्ट लक्षात घ्या की काम करणं आणि झोपणं यांचा परस्पर काही संबंध आहे का? काही संबंध नाही. काम करता त्याच्या बरोबर उलट झोप आहे. पण कोणी जर म्हणलं की हे 6-7 तास उगीच वाया जातात, आपण कामच करू, प्रयोग करून बघा काय होतं ते, तेव्हा ही अशी जलाभेद्य वॉटर टाईप अशी कंपार्टमेंट्स नाहीत. मनुष्याची एक वृत्ती आहे आणि त्या वृत्तीमध्ये प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. मधनं विश्रांतीची आवश्यकता वाटते की नाही? कोणालाही. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तज्ञ सांगतील हृदय सुद्धा दिवसाकाठी 12-13 तास विश्रांती घेतं. हृदय की जे सारखं स्पंदन चालू असतं, लब डब लब डब लब डब सारखं चालू असतं, पण त्या लबडब मध्ये जे अंतर आहे ती त्याची विश्रांती आहे. डबडब डब 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 लब 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 डब डब असं कधी होत नाही. लब आणि डब याच्यामध्ये थोडं अंतर राहतं, ती त्याची विश्रांती आहे. तसं प्रपंचात कधी डोक्याला अंतर राहतं की नाही? मनाला अंतर राहतं की नाही? राहतं. त्या देवाचं नाव घ्या झालं. आणखीन वेगळा वेळ करण्याची गरज नाही. हा एकच आहे, प्रपंच प्रामाणिकपणे करीत राहिलं पाहिजे, इमानदारीनं केलं पाहिजे, सज्जनपणा न सोडता केलं पाहिजे. त्याच्यात जर काही दोष निर्माण झाले तर काय होईल भगवंताला माहिती. गीतेत 8व्या अध्यायात अर्जुन श्रीकृष्णाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर समजून सांगा. गीतेवर पुष्कळ पुस्तकं आहेत आणि गीताचा 8वा अध्याय हे एक मोठं विशिष्ट प्रकरण आहे. त्या देवयान आणि दक्षिणयान असे 2 मार्ग सांगितलेत, तर त्याचा विस्तार फार सविस्तरपणे करावा लागेल. तो 8व्या अध्यायातच पाहायला पाहिजे. थोडक्यामध्ये प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात विचारण्याचा हा प्रश्न नाही, मला सांगता येणार. वेदांत शास्त्रात ज्ञानाचे प्रकार सांगत असताना प्रमाज्ञान अप्रमाज्ञान, अप्रमाज्ञानाचे 2 प्रकार सांगितले आहेत. यथार्थ अप्रमा, अयथार्थ प्रमा अप्रमा. ईश्वर ज्ञान ही यथार्थ अप्रमामध्ये आले आहे. पण शंका अशी की ईश्वर आहे हे ज्ञान शब्द प्रमाणानेच म्हणजे शास्त्राकडून किंवा संतांच्या शब्दाद्वारेच होत असते. असे असले तरी ईश्वर ज्ञानाला अप्रमा कसे म्हटले आहे, तरी कृपा करून वरील शंकेचे समाधान करावे. हे विचारसागर आणि वृत्तीप्रभाकर या 2 ग्रंथावर ज्यांचं प्रभुत्व आहे त्यांना हे शब्द कळतील. प्रमा अप्रमा, यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमा, यथार्थ प्रमा, अयथार्थ प्रमा हा त्यांच्या क्षेत्रातला विषय आहे. मी या बाबतीत 100% अडाणी आहे. मला यातलं काही रम्य नाही. मी आपल्या विठ्ठल देवाचं नाव तिकडे करतो आणि तुम्ही काही थोडी तिकडे प्रश्न विचारता. वर्तमानपत्रापुरती माझी विद्वत्ता मर्यादित आहे. किंवा वर्तमानपत्रात जे काही आलं असलं तर मला थोडं समजतं, त्यात जे काही आलं नसलं
तर स्वतंत्र वेदांत शास्त्राचा अभ्यास मी केलेला नसल्यामुळे हे प्रमा आणि अप्रमा हे दोन्ही शब्द मला ग्रीक अँड लॅटिन आहेत असं म्हटलं तरी चालेल. लोभी वृत्ती नाहीशी होण्यासाठीचे प्रयत्न सांगावे. ज्याचा आपल्याला लोभ वाटतो त्याची खरंच आवश्यकता आहे का नाही याचा विचार करायला शिकलं पाहिजे. पुष्कळ वेळा माणसाचं असं होतं की त्याला लोभ वाटतो पण घरी आली की त्याची उपयुक्तता संपते. बाजारात आहे तोपर्यंतच लोभ असतो, घरी आला की ते कुठेतरी एक दोन हाताळून कपाटात ठेवून जायला लागतं आणि मग माझी शो केस किती भरलेली आहे याचंच भूषण असतं त्याला. इंग्रजीमध्ये त्याला प्लेजर ऑफ पझेशन म्हणतात. उपयोग काही नाही, फक्त माझ्याजवळ आहे याचा अहंकार. हा सोडत गेला. जे मी पाहिजे म्हणतो त्याची खरंच आवश्यकता आहे का, खरंच उपयुक्तता आहे का, त्याकरता करावे लागणारे श्रम, होणारा व्यय आणि लाभ यामध्ये काही गणित म्हणता येतं का याचा विचार जर मनुष्य रोज करील तर हे कमी होईल. आप्पा कर्णाविषयी नीट सांगावे. भागवतकरांनी मध्ये थोडं सांगितलं पण आज कर्ण फारच लोकप्रिय झालाय. बरं तो मेलाय म्हणून. जर जिवंत असता तर तोच पंतप्रधान म्हणून आपल्या डोक्यावर किती वेळ बसला असता कोणा तो. कुणी 15 वर्ष बसलं, कुणी 14 वर्ष बसलं, कुणी आता 3 वर्ष होऊन गेली. आता काय काय होतं कोणा ठेव. त्याच्या मालिकेत जर हा शिरला असता तर कदाचित कायम तोच बसला असता डोक्यावर. कारण स्वतःची स्तुती करणं, दुसऱ्याची निंदा करणं आणि आपले नसलेले गुण सतत घोषित राहणं हे जे पुढाऱ्याच्या अंगी असलेले आवश्यक गुण आहेत ते कर्णाजवळ मूर्तिमंत होते. तो शूर होता पण भीमार्जुनापेक्षा शूर नव्हता. तो सज्जन होता पण दुर्योधन दुःशासन शकुनीपेक्षा सज्जन होता. आता यांच्यापेक्षा सज्जन असणे हे काय गुणवत्ता आहे का. म्हणजे घाण येत होती पण सुसह्य होती अशातलाच प्रकार आहे हा. आणि त्याच्या औदार्याचा तर उगीचच लौकिक झाला आहे. बहुतेक सगळ्या संतांनी, आमच्या दादांनी सुद्धा कर्णाचा लौकिक गायलेला आहे. जेव्हा दादांचा कर्ण सांगायचा प्रसंग तो दादांच्या आख्यानातला, तेव्हा मी असं सांगतो नेहमी की कर्ण जसा असावा अशी आपली समजूत आहे तसा हा कर्ण वर्णन केलेला आहे. मुळात कर्ण उदार नाही, त्यानं चक्क विनिमय केला आहे, म्हणजे व्यापार केला आहे. कमी महत्वाची वस्तू देऊन जास्त महत्वाची वस्तू मिळवली आहे. ते बोहारणी म्हणून पूर्वी एक व्यवसाय होता, आज तो फारसा दिसत नाही कुठे. की मायमावल्या घरातले जुने पाने कपडे त्याला द्यायच्या आणि तिच्याकडून नवं नवं भांडे घ्यायचा. आणि आश्चर्य असं दोघी आपल्या ठिकाणी खुश असायच्या. कारण निरुपयोगी कपडा दिला आणि उपयोगी पडणारं भांडत नवीन घेतलं, त्यामुळे मायमावली खुश. आणि तिला म्हणायची हिला काय किंमत माहिती यायची, अशी मी 4 भांडी या कपड्यात विकत घेईन. ती आपल्या ठिकाणी खुश. कर्णानं अगदी असं केलेलं. तो इंद्र ब्राह्मण वेशाने याच्याकडे कवचकुंडल मागायला येणार आहे हे सूर्यानं स्वतः त्याला सांगितले. कारण सूर्यपत्र आहे. 10 काळ म्हणतो मी याचकाला नाही म्हणणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे. तुम्ही काय घाबरू नका, माझी कवचकुंडल गेली तरी मी स्वतः अर्जुनासकट सगळ्या पृथ्वीचा संहार करायला समर्थ आहे. माझी विद्या मी परशुरामाकडनं मिळवली आहे, द्रोणाकडनं मिळवली, आमच्याकडनं मिळवली आहे. तेव्हा माझ्याविषयी अविश्वास दाखवून माझ्या कवचाकरता तुम्ही काही करू नका महाराज. शेवटी तो इंद्र प्रत्यक्ष आला. हा त्याला म्हणतो तस्मात शब्द लिहून घ्या पाहिजे तर तस्मात विनिमयं कृत्वा कुंडले वर्मचोत्तमं हरस्व शक्र कामं मे दनद्यामहमन्यथा. विनिमय म्हणजे मोबदला, इन एक्सचेंज. मी तुम्हाला माझी कवचकुंडल देतो पण त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला काय देणार ते सांगा. ते देणार असलात तर मी कवचकुंडल देईन, नाही तर नाही. आता हे दान आहे का. शेवटी त्याची कवचकुंड कुणीकडनं शत्रूला अडचणीत आणलाच पाहिजे अशी आपली परंपरा असल्यामुळं ती आता विसरली आहे. शत्रू ठरला म्हणजे त्याला सगळ्या प्रकाराने अडचणीत आणलाच पाहिजे. तो सरळ मार्गाने आला तर सरळ मार्गाने, सरळ मार्गाने नाही आला तर वाम मार्गाने.
आणि म्हणून इंद्र त्याच्याकडनं त्याची शक्ती कमी करण्याच्या दृष्टीने कवचकुंडल मागायला गेला. या विचारानं इंद्र मागायला त्याला पेचात पकडून मग तुला त्याच्या मोबदल्यात काय पाहिजे, तुझी शक्ती दे म्हणला मला. इंद्र म्हणला ठीक आहे मी देतो, पण एकाच माणसाला मारायला ती उपयोगी पडेल आणि पुन्हा ती माझ्याकडे परत येईल. दुसऱ्या माणसाला मारण्याकरता ती काही उपयोगी पडायची नाही, तुझ्यावर राहायची नाही. एक मनुष्य मारीपर्यंत तुझ्यावर राहील. हो म्हणला मला एकच मनुष्य मारायचा आहे. कोण? अर्जुन. पण बाकी याच्याकडनं जे काय होतं, हा कर्ण पराभव पावत नाही असं नाही, मरत नाही, फक्त पळून जातो. कवच कुंडलांचं काय रक्षण झालं असेल ते एवढंच रक्षण झालं की तो मरत नाही, पण विजय मिळत नाही. आता अर्जुनावर विजय मिळवायचा आहे म्हणून अर्जुनावर टाकण्याकरता त्याच्याच बापाची इंद्राची शक्ती त्यानं मिळवून ठेवली. म्हणजे कवच कुंडलाचा उपयोग नाही, ते जुना कोट बोहारणीला देतात तसा दिला आणि भांड त्याच्यापासून घेतलं. आता ठीक आहे म्हणजे एकाला आपल्याला एकालाच मारायचंय, कारण कुंतीला आपणहून त्यानं वर दिला होता. कुंती जेव्हा तू पांडवाच्या पक्षाला असं विनंती करायला गेली तेव्हा त्याला वर दिला तिला की ठीक आहे म्हणाले, तू मला पांडव पक्षाला ये म्हणतेस, मी तसा काही येणार नाही, पण मीही तुझा पुत्र आहे तुला माहिती आहे. तेव्हा माझ्या सकट 4 मी 5 किंवा अर्जुना सकट 5 तुझे 5 पुत्र जिवंत राहतील, म्हणजे मी तरी मरेन नाही तर अर्जुन तरी मरेन असं सांगून अर्जुनाला तेवढा मारायचा म्हणून ते शस्त्र जपून ठेवलं होतं. कर्णाचा एकुलता एक सद्गुण, एकुलता एक, आणि तो म्हणजे काय, तो आयाराम गयाराम झाला नाही. सकाळी एक पक्ष, दुपारी एक पक्ष, संध्याकाळी एक पक्ष असं त्याने केलं नाही. ज्या दुर्योधन पक्षात तो राहिला हा अत्यंत नीच आहे हेही त्याला माहिती होतं, पण त्यानं दुर्योधनाचा पक्ष सोडला नाही. कोणत्याही मोहाला बळी पडून कृष्ण स्वतः त्याला मोहित करण्याचा आणि बळवण्याचा प्रयत्न करीत असताना तो कोणत्याही मोहाला बळी पडला नाही. दुर्योधनाचा पक्ष त्यानं सोडला नाही, अर्जुनाच्या पक्षाला तो गेला नाही. एवढाच त्याचा एकुलता एक सांगण्यासारखा गुण, बाकी त्याच्याजवळ कोणताही सद्गुण नाही. त्याला जे ब्रह्मास्त्र दिलं नाही त्याची दुरात्मता लक्षात घेऊन दिलं नाही. आजचे सगळे बुद्धिवादी लेखक कर्ण सूतपुत्र असल्यामुळे या ब्राह्मण द्रोणाचार्यानं त्याला ब्रह्मास्त्र दिले नाही असा खोटा प्रचार करतात. याच्या इतकं धादांत खोटं काही नाही. एक गोष्ट विचारात घ्या की ठीक आहे कर्ण एकटा सूतपुत्र होता, युधिष्ठिर तो क्षत्रिय होता की नाही, भीम तो क्षत्रिय होता की नाही, दुर्योधन तो क्षत्रिय होता की नाही, दुःशासन तो क्षत्रिय होता की नाही, त्यांना दिलं का ब्रह्मास्त्र? जे युधिष्ठिराला दिलं नाही, दुर्योधनाला दिलं नाही, तर कर्णाला दिलं नसेल याचं कारण तो ब्राह्मण नाही हे नाही, तो दुरात्मा आहे. तुम्ही बंदुकीचं पिस्तुलाचं लायसन्स मागायला जाणं काय होतं बघा. किती सप्ताह बघायला येतात, किती तुमची चौकशी होते, त्यातूनही पुन्हा मिळते की नाही कोणा ठाऊक. त्याचाही काळा बाजार होतो म्हणे, त्यातून मिळवत तर गोष्टी राहील, पण लायसन्सनी बंदूक पिस्तूल मिळत नाही. तुम्हीच असं म्हणालात की माझा आणि शेजाऱ्याचं वैर आहे, त्याला गोळी घालायचे, त्याच्याकरता मला पिस्तूल द्या. कोण देतो बघा. याला अर्जुनाला मारायचं होतं आणि त्याच्याकरता तो ब्रह्मास्त्र मागत होता. आणि तो द्रोणाचार्याला म्हणतो की अर्जुनही तुमचा शिष्य आहे, मी तुमचा शिष्य आहे, अर्जुनाजवळ ब्रह्मास्त्र आहे आणि माझ्याजवळ नाही, हे तुम्हाला शोभतं का? तेव्हा मला ब्रह्मास्त्र द्या. तेव्हा इथे जातीचा काही संबंध नाही, तो दुरात्मा आहे. द्रौपदीचं वस्त्र खेचून घे ही आज्ञा दुर्योधनानं नाही कर्णानं दिलेली आहे. घोषणात येत असताना त्यांचा अपमान कर असं कर्णानं सुचवलंय, म्हणून दुर्योधन आपली सगळी लवाजमा घेऊन पांडवांना हिणवण्याकरता गेला. आता तिथे त्याच्या कपाळी त्या गंधर्वाची गाठ पडली, त्या गंधर्वाने त्याला बडावला आणि बडवताना आश्चर्याची गोष्ट अशी आहे सगळ्यात आधी कर्ण पळालाय. ऐकून घ्या, सगळ्यात आधी कर्ण पळालाय, मागून सैनिक पळाले. दुर्योधन हट्टी आहे, तो तसाच लढत राहिला. त्याला पकडला गंधर्वांनी, ते घेऊन चालले होते. काही सेवक पांडवापर्यंत गेले, पांडव जवळ पण त्यांना हिणवण्याकरताच चालला होता, हिणवण्याकरताच चालला होता. ते पांडव शेवटी युधिष्ठिर धर्मराज
ते म्हणजे जा रे दुर्योधनाला सोडून आणा. आता ते भीम ते म्हणलं बरं झालं ना, जे परस्पर झालं आपल्याला तेच करायचं होतं, आज नाही होऊया, परस्पर झालं. हा तिथे युधिष्ठिरानं सांगितलेलं तत्वज्ञान आपण विसरलो, त्याचा परिणाम आज दुर्दैन्य भोगतो आहोत. युधिष्ठिरांनी सांगितलं, त्याचं मराठी मोरबंदांचं कविता मी आपल्याला सांगतो. जरी आपसात भांडण तरी ते 100 असू आम्ही 5, परका शत्रू येता आम्ही आहोत 105. आपसात भांडण आहे तोपर्यंत ते 100 आम्ही 5 राहू म्हणाले, पण परका कुणीतरी येतो आणि आमच्या भावाला घेऊन जातो, हे चालणार नाही, आम्ही 105 आहोत. हे जर लक्षात ठेवलं असतं तर आपला पराभव झाला नसता, आपण नेहमी विजयी झालो असतो. जातीयवादाचं जेव्हा तेव्हा नाव काढतात, जातीवादाने असं केलं, जातीवादाने तसं केलं. जातीवादाने नुकसान केल्याचं हिंदुस्थानच्या इतिहासात इंग्रज येण्यापूर्वी एक उदाहरण नाही. इंग्रज आल्यानंतर आहेत, पण इंग्रज येण्यापूर्वी एकही उदाहरण नाही. एकही जात दुसऱ्या जातीच्या विरुद्ध जात म्हणून उभी राहिले असं कुठे आढळत नाही. एक परशुरामाचं प्रकरण आहे, ते त्रेतायुगातलं आहे, त्याचा इतिहास अगदी स्वतंत्र आहे, तो काही सांगायचा आपल्याला आता आवश्यकता नाही. मला इमानदारीने सांगा, शिवाजीचे विरोधात उभे होते ते कोण होते? हो, मोरे घोडपेडेच होते ना. प्रताप सिंहाच्या विरोधात उभा होता तो कोण होता? मानसिंगच होता ना, राजपूतच होता ना, तोही हेही मराठीच होते ना. पृथ्वीराज चव्हाणाच्या विरोधात उभा राहिला होता तो कोण होता? जयचंद राठोडच होता ना, त्याचा व्याही होता. आम्ही विसरलो, आपसात भांडणं होतं ठीक आहे, पण मोहम्मद घुरी आल्याबरोबर जर जयचंद राठोड आणि पृथ्वीराज चव्हाण एकत्र झाले असते, अकबर आल्याबरोबर जर प्रताप सिंग आणि मानसिंग एकत्र झाले असते, अफजल खान आल्याबरोबर जर मोरे, चव्हाण, घोरपडे आणि शिवाजी महाराज एकत्र झाले असते, तर महाराष्ट्रात राज्य केवढं मोठं झालं असतं? झालं नाही. हे विसरलो आम्ही. जरी आपसात भांडण तरी ते 100 असू आम्ही 5, परका शत्रू येता आम्ही आहोत 105. विसरलो. आणि मुसलमानांनी मात्र हे नक्की लक्षात ठेवलं, त्यांची आपसात भांडणं तसं मुळी समजू नका, चांगले म्हणतात. लखनौला शिया सुनींचा अजूनही दंगा होतो. इराण भांडले एकमेकाशी. आजही पाकिस्तान तालिबानशी भांडतच आहे. अमेरिकेकरता भांडत असेल, लबाडणी भांडत असेल, स्वार्थाकरता भांडत असेल, भांडतच आहे. पानिपतच्या वेळी असंच झालं. नजीब खान रोहिला आणि अयोध्येचा नवाब हे एकमेकाचे शत्रू होते, त्यांच्या वरच्यावर लढाई होत असत. मराठी जेव्हा खालून निघाले तेव्हा नजीब खानने अयोध्येच्या नवाबाला लिहिलं की देखो काफिर आ रहे हैं, इस्लाम खतरे में है, हम अपना बाद में निपटा लेंगे. आपलं बाजू मागून पाहून घेऊ, आता काफिर येतात, एक झाले पाहिजे. आणि दोन्ही एक झाले, लढले मराठ्यांशी. आणि मराठ्यांना त्यातला दगा कुणी दिला? मल्हारराव होळकरांनी दिला. नजीब खान रोहिला तो स्वतःचा मानसपुत्र मानित असेल, ऐक नाही, जणू इतर कोणी दत्तक घ्यायला त्याला मिळालं नाही. मी एवढा करता सांगतो हे की कर्णाचं महात्म्य कादंबरीकारांनी वाढवून ठेवलं आहे. कर्ण हा दुर्योधन दुःशासनापेक्षा नीच कमी आहे, पण आहे नीचच. तो इतरांच्या पेक्षा थोडा शूर आहे, पण भीमार्जुनापेक्षा नाही. भीमाच्या समोर तर त्याचा अनेक वेळा पराभव झाला आहे. आणि त्याच्या रक्षणाकरता दुर्योधनाचे अनेक पुत्र बळी, भाऊ अनेक बळी गेले. तो भीम त्याला जखडून टाकायचा, त्याला हातबल करायचा, मूर्छित करायचा. आणि हा दुर्योधन ओरडायचा, अरे शीघ्रं गच्छते भद्रं वो राधेयं परिरक्षते भीमसेन भयागाधे रक्षण मज्जंतम व्यसनार्णवे. अरे ते समुद्र भीमानं उत्पन्न केला भयाचा, त्यात कर्ण बुडतोय, त्याला वाचवा. हे 5, 6, 7 जण दुर्योधनाचे भाऊ कर्णाला वाचवण्याकरता भीमाच्या अंगावर धावून जायचे. भीम त्यांना ठार मारायचा आणि त्यांच्या प्रेताभूती थँक्यू व्हेरी मच म्हणून प्रदक्षिणा घालायची. आता काय पराक्रम याचा? त्याच्या शेवटच्या युद्धाच्या वेळी अर्जुन त्याच्यावर चालून आला. अभिमन्यूला 6 जणांनी मिळून मारला होता. कर्णाचा मुलगा वृषसेन हा त्याच्याबरोबरच लढत होता पांडव सेनेशी. तो मोठा चांगला पराक्रमी होता. पांडव सेनेने त्यांनी बरंच हैराण केलं होतं. अर्जुन जेव्हा तिथे आला तेव्हा त्याने कर्णाला आव्हान दिलं, म्हणजे अरे
अभिमन्यूच्या पाठीमागे मी नव्हतो. तुम्ही 6 जणांनी मिळून कप्तानी त्याला मारलं. हा तुझा पुत्र पराक्रमी आहे, मी त्याला ठार मारणार आहे, सामर्थ्य असेल तर वाचव. अर्जुनानं त्याच्या समोर त्या वर्षसेनाला ठार मारला, कर्ण त्याला वाचू शकला नाही. आता हे शौर्य. एका साहित्यिकाने मला विचारलं, मी त्याच्यावर पुष्कळ लिहिलं, ते उद्या भेटले मला. अहो त्या वृषसेनाला मारले, काय अर्जुनाचं कौतुक आहे? मुळीच नाही. वृषसेनाला मारलं यात अर्जुनाचं काही कौतुक नाही. कर्णाच्या समोर मारलं आणि कर्ण त्याला वाचू शकला नाही, हे अर्जुनाचं कौतुक. फलाची आसक्ती न धरता कर्म करावे असेल तर ग्रंथाच्या शेवटी फलश्रुती का, हे ज्यांना जमत नाही पण काहीतरी त्यांच्या हातून चांगलं घडावं म्हणून ग्रंथाच्या शेवटी फलश्रुती. हे कसं आहे, मी अनेक वेळा विचारतो की आपल्या गुणानं शाळेत जाणारं लेकरू कोणाच्या घरी जन्माला आले का? असले तर सांग की ते लेकरू असं म्हणतं की बाबा आई, आता बाबा आई म्हणत असेल दिवसा त्याचे आभार मानले पाहिजेत, मम्मी आणि पप्पा. मी आता मोठा झालो, मला आता शाळेत घाला, असं लेकरू कधी म्हणतं का? आणि त्याला असं सांगून कधी पटतं का की तुला मोठं व्हायचंय, प्रपंचाचा भार सांभाळायचा आहे, लौकिक मिळवायचा आहे, लोकांमध्ये मानमान्यता मिळवायची आहे, आपल्या पोटा पाण्याची कुटुंबासकट व्यवस्था करायची आहे, तेव्हा तू शाळेत जाऊन मोठा होऊन शिक. हे त्याला पटतं का? बघा एकदा. त्याला एकच सांगायचं, हा खाऊचा डबा घे, शाळेत जा, काही करू नको, दवा खाऊन परत ये. आता ते कार्टाचं शहाणं असलं ते म्हणजे काहीच करायचं नाही, ते इथंच बसून खातो, शाळेत ते खायला. मग त्याला समजावून सांगायचं नाही, तसं नाही, तू आपल्या शाळेत जाऊन बेस, खा आणि परत. हे असे आपण वयानं कितीही वाढलो असलो तरी अजून बालभावातच असल्यामुळे निदान फलश्रुती करता तरी ग्रंथ वाचा असं त्यात सांगा. आणि त्यात एक आणखीन एक मर्म सांगितलेलं असतं, तुम्ही बघितलं असेल तर, जो भावानं वाचतो त्याला फळ मिळतं असं कुठेतरी त्यात लिहिलेलं असतं. आता आपण वाचतो ते भावानं वाचतो का डोळ्यानं वाचतो, हे ज्याचं त्यांनी ठरव. सर्वत्र सगळीकडे देव आहे असे मारुतीराय हनुमंताला ज्ञान असताना त्यांनी माता सीताने दिलेला हार का फोडला, त्यात राम नाही असे का सांगितले? हेही प्रतिकात्मक आहे की रत्नासारखं तू मला रत्न काय म्हणून दिलं? सीतेने जे हनुमंताला रत्न दिलं, रत्नाचा हार दिला, तो काय म्हणून दिला? रामचंद्राने काहीच दिलं नाही, त्या बघ मी तरी तुझ्या कष्टाची जाणीव ठेवली असं वाटावं म्हणून दिला ना. म्हणजे सीता ही त्याला हार देताना सगळीकडे राम आहे लक्षात ठेवून देत नाही. मी रामापेक्षा काहीतरी वेगळं केलं आणि मारुतीची जी काही कामगिरी आहे तिला दाद दिली असं वाटावं म्हणूनच दिलं ना. आता मारुतीने सिद्ध करून दाखवलं की मला रामाशिवाय दुसरं काही लागत नाही. आणि मायबाई तुम्ही रामाने दिलं नाहीत असं काही विशेष देणार असलात तर माझ्या हृदयात तर राम आहेच. उद्या समजा राम माझ्या हृदयावरही कळायला लागला तर चांगली गोष्ट आहे. तेव्हा माझ्या हृदयावर मिळतो तो राम आहे का खडा आहे, दगड आहे? कारण रत्नाला आपण रत्न समजतो, ही यथार्थ अप्रमा आहे. सुभाषितकार सांगतो, पृथिव्याम त्रीणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम मूढै पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते. की पृथ्वीवर 3 रत्न आहेत मिळे, संतांचं वचन, अन्न आणि पाणी. याच्यापेक्षा जे काय राहतं त्याला मूर्ख दगडाच्या खड्याला रत्न म्हणतात. मूढैही पाषाणखंडेषु, अज्ञानी लोकांनी दगडाच्या खड्याला रत्न म्हटलेलं आहे. आणि याचा अनुभव इथं आलं म्हणजे कळतो. त्या अरबस्तानच्या प्रवासामध्ये मैलोन मैल असे जातात
की मनुष्यवस्ती नसते, पाणी नसतं, झाड नसतं, काही नसतं, पत्ता लागत नाही रस्त्याचा. ते वाळवंट असल्यामुळे ते वारं जर सुटलं तर निश्चित झालेले रस्ते सुद्धा ते पत्ता होतात. जिथं रस्ता असतो तिथं काहीतरी वाळूचे ठीक बनतात, कोणतीही खूण लक्षात ठेवता येत नाही. अगदी फरलांग 2 फरलांग गेले तरी सुद्धा फजिती होती. एक प्रवासी त्यात असा चुकला म्हणे. 2 दिवस त्याला काही अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, तो वैतागला. कुणी जवळ दिसला, त्याला एक राहुटी दिसली. त्याला कुणीतरी असेल, आपल्याला मदत मिळेल म्हणून तो त्या मोठ्या आशेने राहुटीजवळ गेला. त्या राहुटीत कुणी नव्हतं, एक एवढी एवढी पिशवी पडली होती. याने ती उचलली, चाचपली. त्याला वाटलं फारका असतील, ज्याच्याकरता आपण नेहमी जातो, वेळ अवेळ लक्षात न ठेवता जातो, पोथी सोडून जातो. त्या वाटलं फारका जर असल्या तर 2 दिवस कशा बशीने इतक्या मोठ्या फारका आहेत. पण त्यांनी पिशवी उघडली, आत असे मोठे मोठे नाना प्रकारचे हिरे होते, पाचू होते, माणकं होती. यानं कपाळाला हात लावला. म्हणजे त्यातल्या एकाचा खडा करता याला शेकडो पोथी खारका मिळाल्या असत्या बाजारात गेला असता तर. पण त्या बाजारात जायला तरी शक्ती पाहिजे का नाही बाजारापर्यंत द्यायची. त्याने कपाळावर हात मारून घेतला. आता आहे की नाही, पृथ्वीयाम त्रीणे रत्नानी जलमन्नम सुभाषितम. आपण हे आपल्या कल्पनेने समजतो, शेवटी प्रेझर ऑफ पोझेशन. आणि मग त्यानं किती वाढेल आणि काय वाढेल हे सांगता येत नाही. म्हणून मारुतीनं ती रत्न किती निरुपयोगी आहेत हे सीतामाईच्याही लक्षात यावं म्हणून दाताखाली काढून काडकन फोडलीन, त्यात राम नाही म्हणून फेकून. पंचगव्यापासून निर्मित होणारी औषधी रोगावर उपयोग होऊ शकते काय? होय. पंचगव्य विशेषतः गोमूत्र हे मृत्यूलोकीचं दुधासारखं अमृत आहे. रोग न झालेल्या माणसाला दूध आणि रोग झालेल्या माणसाला गोमूत्र. पण आपल्याला माहित नाही. मी म्हणणाऱ्या बुद्धिमत्त्यांनी त्या गोमूत्राची थट्टा केली. आता हे गोमूत्रवाले जे प्रचार करतात ते म्हणतात की एक असा येईल की आम्ही 200 रुपये लिटरनी गोमूत्र विकू. इतकं त्याचं महत्व आहे. फक्त एक आहे, आपल्या डोक्याने घेऊ नये, तज्ञाला विचारून घ्या. बरोबर काय ऐकलं म्हणजे गोमूत्र, उद्यापासून गोमूत्र एक गोमूत्र चांगलंय. कोणालाही चांगलं हितावह उपयोगी पडतं. ज्याच्या अंगात काही रोग असतील त्याला तर नक्की हितावह होतं. गुडघेदुखी आहे, वजन वाढतं, हे नाना तऱ्हेच्या व्याधी आहेत, तर हे सगळ्या व्याधीवरचं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जसं असतं. मी इंग्रजी बरोबर बोललो की नाही मला माहित नाही, कारण मला इंग्रजी येत नाही. पण गोमूत्र हे चांगलं औषधी आहे, यात काही शंका नाही. मनुष्याने स्वधर्म पाळावेत की नाही? आजच्या काळात स्वधर्माकरता काळ नियुक्त नाही. जन्माला आल्यापासून निदान जाणीव निर्माण झाल्यापासून जाणीव नष्ट होईपर्यंत माणसानं फक्त पाळायचा आहे तो स्वधर्मच आहे आणि स्वधर्मच आहे. जयासी जे विहित ते ईश्वराचे मनोगत असं आपल्याकडे आपलं शास्त्र सांगतं. पुनर्जन्म आहे. पुनर्जन्माचा सिद्धांत कृपया सविस्तर सांगा मला. तुम्ही पहिल्या शनिवारी पुनर्जन्मासंबंधी थोडं सांगितलं. भक्तीत एकाग्रता आवश्यक आहे. मन एकाग्र कसे करावे हे सविस्तर सांगावे. अर्जुनाचा जो प्रश्न आहे की मनावर कसा ताबा मिळवावा, त्याकरता भगवंतांनी सांगितलंय की मनावर ताबा मिळवण्याकरता एक गोष्ट करावी लागते. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास वैराग्याभ्याम तत्सिद्धी असं योगसूत्रातही सांगितलं आहे. आपण अभ्यासही करीत नाही आणि वैराग्याची आपली ओळखही नसते. वैराग्य म्हणजे भगवा कपडा घालून जंगलात जाणं नव्हे. हवं नकोचं क्षेत्र, आसक्तीचं क्षेत्र, वासनांचं क्षेत्र हे आवश्यकतेच्या मर्यादेत आणणं म्हणजे हवं नको कमी करणं आहे किंवा वैराग्य संपन्न होणं आहे. आपण असं करतो का? हा ज्याचा त्याने आपल्या मनाशी विचार करावा. एक नेहमी कुठेही जाहीरपणे सांगता येण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. शाळेतनं पोर घरी येतं आणि आईला म्हणतं आई भूक लागली. आई म्हणते तिथं पोळी भाजी ठेवली खा. हे तोंड वेडं आकडं करतात, म्हणतं पोळी भाजी नको. मी त्याला भजी भेळ चिवडा लाडू चिवडा काहीतरी शंकरपाळी लाडू शिरा असं काहीतरी पाहिजे. आता भूक लागते म्हणायचं आणि लाडू करता रुसायचं, याला भूक म्हणायचं का?
आज सकाळी तर फराळाला काय असावं याची चर्चा झाली. त्यात एकाने सांगितलं ठेचा पाहिजे. मी म्हणलं भगर आमटी नसली तरी चालेल, नुसताच ठेचा बघा. मी हे एवढ्या करता सांगतो आहे की आपलं हवं नकोचं क्षेत्र मर्यादित राहतं का त्याचा नको तेवढा विस्तार होत असतो. परवा उत्तर काशीला काही मंडळी भेटायला होती, तर एका मायमौलीने विचारलं की इतका सोस माणसाला कशाला असतो. हे भ्रष्टाचाराच्या संदर्भात विचारलं, इतका सोस माणसाला कशा असतो. आता मी जरा विक्षिप्त मनुष्य आहे, मी त्या मायबाला विचारलं तुला पातळ किती आहे तेवढी सांग. तिने सांगितलं 30 आहेत. म्हणजे इतका सोस कसा करता लागतो. आता तिनं 30च सांगितली. इथे मी विचारित नाही त्याच्यावर किती शून्य असतात मला माहित नाही. एक कपाट कमी पडतं, ते सुद्धा असं घातलेलं. पहिल्यापासून नवीन लग्न होतं तेव्हा एका कप्प्यात बाईचे कपडे असतात, दुसऱ्या खालच्या कप्प्यात पुरुषाचे कपडे असतात. जो जो दिवस वाढत जातात तो एका कपाटाची 2 कपाटं, 2 कपाटाची 3 कपाटं, 3 कपाटाची 4 कपाटं, शेवटी पेट या त्या कपाटाच्या खाली. आता याची खरंच आवश्यकता आहे का. त्याचा तरी मनाशी विचार करावा. एक पिढी आम्ही अशी पाहिली आहे की चांगल्या घरातल्या बाईला सुद्धा जास्तीत जास्त 4 किंवा 5 पातळं असायची. आज मी कशाकरता सांगतो, मन एकाग्र करण्याकरता काय करावं लागतं. साडीशी माझा काही संबंध नाही. मन एकाग्र करण्याकरता काय करावं लागतं, वैराग्य प्राप्त करून घ्यावं लागतं. आणि वैराग्य प्राप्त करून घेण्याकरता काय लागतं, आपलं हवं नकोचं जे क्षेत्र आहे ते मर्यादित करीत गेलं पाहिजे. आवश्यकतेच्या आत आलं की तुम्ही सुटलात. ते आवश्यकतेच्या बाहेर आहे की नाही हे ज्याचं त्याला कळतं. तेव्हा आपण जे करतो, आपल्याला जे हवं वाटतं ते खरंच आवश्यकतेच्या मर्यादेत आहे का त्याच्यापेक्षा बाहेर आहे. त्याच्या बाहेर असेल तर आपण चूक करतो, त्याच्या आत असेल तर परमार्थाचा अडथळा काही येत नाही, मन एकाग्र व्हायला मदत होते. भगवंतावर अनन्य श्रद्धा असावी. अनन्य कसे व्हावे, कृपया करून उदाहरण देऊन स्पष्ट करावे. अनन्य म्हणजे अन्याश्रयाणां त्यागः अनन्यता. भगवंताशिवाय दुसऱ्या कशाविषयी आकर्षण नाही, त्याचा आधार वाटत नाही, अशी जी मनस्थिती तिला अनन्य असं म्हणतात. आणि याची अनन्यतेची 2 उदाहरणं आहेत. एक नेणतेपणाचं आहे आणि एक जाणतेपणाचं आहे. एक उदाहरण आहे लहान लेकराचं. तांढं लेकरू, त्याला जसं आई अजून चैन पडत नाही, आई कुठे इकडे तिकडे गेली की ते कावरं बावरं होतं, तसं भगवंतावेळी आपल्याला होतं का. लहान लेकरू कान लांब झालेलं नाही, म्हणजे तान्हं पोर आहे. काय गंमत आहे बघा, त्या तान्ह्या लेकराला आईची मांडी नेमकी कळते. दुसऱ्या कोणी घेतलं थोपटलं ते त्याला कळत नाही. आता असं आहे, आता लेकरांनाही सवयी झाल्यात लहानपणापासून. काही नसते त्याच्या हाताशी कधी, तिच्या डोक्यात करिअर, ती कुठे गेलेली असते कोण ठाऊक. तो कुणीतरी बेबी सीटर त्याला सांभाळते. त्यामुळे इकडे काय सांभाळणं काय तिकडे सांभाळणं काय, तेव्हा हे उदाहरण सुद्धा आज पडणं कठीण आहे. पण अजून सुदैवाने आपल्याकडे ज्यांच्या डोक्यात करिअर शिरलेलं नाही, घर चांगलं सांभाळणं हे सुद्धा चांगलं करिअर आहे असं ज्या माऊल्यांना वाटतं, अशा माऊल्यांची संख्या अजून आपल्या देशात पुष्कळ आहे. त्यानं हे पटेल की लहान लेकरू मांडीवर घेतलं आईनं की ते लगेच शांत होतं, आणि दुसरं कोणी घेतलं की ते किंचाळत राहतं. हे जे आईविषयी त्याला वाटतं ती आई अनन्यता आहे. आणि जाणतेपणाचं उदाहरण आहे पतिव्रतेचं. पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती हे सुद्धा आपल्या देशात अजून बरचसं शिल्लक आहे. इतर देशामध्ये पतिव्रता काय म्हणजे एक व्याख्यान दिल्याशिवाय समजायचं नाही, आणि त्याच्यानंतर तरी समजली की नाही कोणाला. तर ते पतिव्रतेला जसं पतीशिवाय दुसरा कोणताही विषय नसतो, कोणताही विषय नसतो, निदान नसावा, अशी जी एकनिष्ठा असते तिला अनन्यता म्हणतात. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी कसे वर्तन ठेवावे, विशेष काय करावे असे तुम्हाला वाटते, कृपया मार्गदर्शन करावं.
केव्हाही आपल्या घरावर, आपल्या गावावर, आपल्या कल्लीवर संकट येणार आहे हे लक्षात ठेवून युवकांनी त्याच्याशी झगडण्याकरता 24 तास सिद्ध राहावं आणि त्या झगडण्याकरता आवश्यक असतील अशी साधनं जेवढी मिळवता येतील तेवढी मिळवावी आणि ती वापरण्याची सवय करावी. नाही तर ऐकायला मला वाटतं परवा सांगितलं होतं, मला आठवत असेल, सभेत सांगितलं होतं की नाही, पण बैठकीत सांगितलं होतं, कारण मी नेहमी खारका वाटतो आणि मध्ये जर वेळ मिळाला तर बोलतो. बरं, देणाऱ्याला कंटाळा नाही, मी म्हणतो देणारा तर जातं, माझं पोट दुखायचं काय करणे म्हणून मी देत असतो. आत्ता गेल्या 4-6 महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना आहे. भाजपचा कोणीतरी कार्यकर्ता आहे, त्याच्यावर त्याच्या शत्रूंनी आक्रमण केलं. 6-7 लोक त्याला मारण्याकरता आले. त्याचा जो संरक्षक होता त्याचं काय झालं माहित नाही. हा आपल्या शय्यागृहात झोपला होता, त्याचं दार ठोठवायला आरंभ केले. याच्या लक्षात आलं काय झाले ते. त्यानं बायकोला सांगितलं तू न्हाणीघरात लप, आणि मी सांगितलं दार उडू, आणि म्हणून हा उभा राहिला. ते त्याचे शत्रू दार फोडून आत आले, याला ठार मारलं आणि परत गेले. याच्या हातात 2 नळी बंदूक होती. दार ठोठावत असं कळताना बायकोला न्हाणीघरात सांग म्हणत असताना, जा म्हणत असताना सुद्धा याला बंदूक सज्ज करून धाडता आली असती की नाही. 6-7 होते, ते सगळे मेले नसते ठीक आहे, पण 2 तरी मेले असते की नाही, आणि 2 मेले असते तर बाकीची पळून जाण्याची शक्यता होती की नाही. यानं हातातली बंदूक वापरली सुद्धा नाही. आता याच्या इतकी लाजिरवाणी गोष्ट काही आहे का. तेव्हा या परिस्थितीत काय करावं तेवढ्याकरता मी हे सांगतोय. महर्षी व्यासांच्या आई वडिलांचे नाव काय मला माहित नाही. संस्कृत महाकवी भारवीचा जन्म कुठे झाला व त्याचे दुसरे नाव काय मला माहित नाही. गीत गोविंद व किरातार्जुनीय हे काव्य कोणी रचले मला माहित नाही. मला काय इन्फॉर्मेशन ब्युरो समजता का. वृद्धी आल्यावर देवाची पूजा का करीत नाही. देवाची पूजा करण्याकरता मनुष्याचं शरीर पवित्र असावं लागतं. सोयर आणि सुतक यामध्ये अनुबंधानं शरीराला अपवित्रता येते आणि अपवित्र शरीरामध्ये देवाची पूजा करायची नसते. म्हणून आपण तसं आपण पारोशाने देवाची पूजा करीत नाही, पाय चपला घालून देवाची पूजा करीत नाही. तसं सोयर सुतक असताना एक अशौच अपवित्रता अशा भागाचा स्पर्श होतो म्हणून देवाची पूजा करायची. परमेश्वराने सुख दिलेले आहे, काहीच कमी नाही. मिळावं असं वाटत काही नाही. सत्कर्म चालू आहे, पण पुढील मार्ग कळत नाही. परम वैराग्य काय मागावं व कसं परमेश्वराजवळ जावं हे जर खरं असेल प्रामाणिकपणे तर काही करायला नको. आहे त्या मार्गाने आपण चालत राहावं. तुम्ही जसजसे पुढे जाल तशी देवाला तुमची दया येईल आणि तो तुम्हाला ज्ञान देईल. काय करायला पाहिजे ते तो तुम्हाला सांगेल. भगवान गीतेमध्ये स्वतः सांगतात, जो माझा अनन्य भक्त आहे, एकनिष्ठ भक्त आहे, ददामी बुद्धियोगंतम येन माम उपयांति ते. मी त्याला बुद्धियोग देतो, म्हणजे माझ्या स्वरूपाचं ज्ञान किंवा त्याला आवश्यक ते ज्ञान मी देतो माझ्या भक्ताला. त्याला ज्ञानाकरता आणखीन वेगळं काही करावं लागत नाही जर परमेश्वराची भक्ती करीत असेल तर. आणि हे कसं दिसतं की परमेश्वरानं सुख दिल्याची जाणीव आहे. हे कोणी लक्षात ठेवत नाही. माणसं नेहमी अर्धा पेला रिकामा याची ओरडाओरड करीत असतात, अर्धा पेला भरलेला आहे कोणी लक्षातच घेत नाही. इमानदारीने खरंच सांगा, परमेश्वर आज सुद्धा म्हणजे अगदी भ्रष्टाचारी राज्यात सुद्धा सरकार जेव्हा अनुदान देतं तेव्हा मागे दिलेलं अनुदान बरोबर तरीनं खर्च झालं की नाही याची चौकशी करतं की नाही. की मागे जे तुम्हाला अनुदान दिलं ते बरोबर खर्च केलं की नाही याची चौकशी करतं की नाही. त्याचं ऑडिट होतं की नाही. भगवंत विचारतो, मी तुला दिलंय, काहीच दिलं नाही असं म्हण. एक सुभाषितकार म्हणतो, डोळ्यानी बघतो ध्वनी परिसतो, कानी परी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हातानी बहुसाल काम करीतो, विश्रांती घ्यावया,
घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. इतक्या गोष्टी ईश्वराने तुला दिल्या ना, याचा उपयोग काय केलास तेवढं सांग बरं. ज्या कारणाकरता दिल्या त्या कारणाकरता ह्या वापरल्या का? ज्या दिल्या त्या सगळ्याच्या सगळ्या वापरल्या का? आणि काय गंमत आहे, त्या देवाच्या ऑडिटरला चहा पाजता येत नाही. इथल्या ऑडिटरला चहा पाजता येतो. चहा ही उपलक्षण आहे, आणखीन पुष्कळ पाजावं लागते त्याला. देवाच्या ऑडिटरला चालत नाही. तिथे आधी परम 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 संगणक आहे, तिथं सगळ्या बारीक सारीक नोंदी असतात. तो म्हणतो याला दिलं, याचा उपयोग याने केला नाही, पुन्हा याला नवीन कशा करता द्यायचं. म्हणून देवानं सुख दिलं याची जाणीव या प्रश्नकर्त्याला आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. तेव्हा जी साधना त्यानं स्वीकारली आहे त्या साधनेमध्ये प्रामाणिकपणे तसंच हो राहावं, ती जास्तीत जास्त दृढ होईल अशी पाहावं. बाकीच्याची काळजी करायचं काही कारण नाही, ती काळजी ईश्वर करतो. एक गाव एक पट्टी चूक की बरोबर. गाव केवढं मोठं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जर गाव लहान असेल तर सामान्यतः एका गावामध्ये एकापेक्षा अधिक गणपती बसायला हरकत नाही. गाव जर मोठे म्हणजे गाव मोठे असेल तर, जितकं लहान असेल तितकी गणपतीची संख्या कमी असावी. आणि गणपती हा राष्ट्रीय जागृती करता लोकमान्य टिळकांनी निर्माण केला आहे, लक्षात ठेवावं. फक्त आरास आणि नाच गाणी एवढाच गणपती पुढचा विषय नसावा, किंवा गणपती वर्गणी गोळा करणे चहा चिवडा खाऊन संपवावा असा त्याचा भाग नसावा. जे वर्गणी गोळा करतील त्यांनी ज्यांच्याकडनं वर्गणी गोळा केली त्यांना त्याचा हिशोब द्यायची तयारी ठेवली पाहिजे. असे जे हिशोब देणारे नसतील त्यांना वर्गणी देता कामा नये. पण त्या वर्गणी देता कामा नये असं म्हणताना आणखीन एक काळजी घेतली पाहिजे, तो वर्गणी नाही मिळाल्यानंतर काय करेल त्याची व्यवस्था केली पाहिजे. कारण त्याचं सामर्थ्य त्याचं तेच आहे फक्त. हा पुन्हा कोणते महर्षी व्यासांच्या मात्या पित्याचे नाव काय होते माहित नाही. कवी कुलगुरु काळाची समाधी कुठे आहे माहित नाही. गीतगोविंद व किरातार्जुन या गोष्टी काव्याची रचना कोणी केली माहित नाही. भवभूती जन्म कुठे झाला मला माहित नाही. संस्कृती रक्षणाकरिता आज काय करावे, हा या प्रश्नाचं उत्तर मला थोडं थोडं माहिती. मला एक गोष्ट सांगा की संस्कृतीचं रक्षण झालं पाहिजे असल्याला इमानदारीनं वाटतं का? जर इमानदारीनं वाटत असेल तर महत्वाच्या काही गोष्टी सांगतो. आपली मातृभाषा मराठी आहे आणि राष्ट्रभाषा हिंदी आहे, याचं विस्मरण होऊ देऊ नका. तुम्हाला मराठी चांगलं आलं पाहिजे आणि शक्यतो तुमचे व्यवहार जे असतील ते हिंदीतून केले पाहिजेत. हिंदी आम्ही स्वीकारित नाही असं उलटं आलं म्हणजे मग पाहिजे तर काय करावं हे ठरवा. आपण पहिलं त्याच्यापर्यंत हिंदीतून केलं पाहिजे. एक, आपल्या घरी आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवा. मायमाऊल्यांनी महाराष्ट्रीय पोशाख करावा आणि पुरुषांनी धोतर नेसता येत नाही एवढी तक्रार कधी टाळावी. तुमच्याकडे काही देवधर्माची अजून आपल्याकडे 90-95 घरे अशी आहेत की जिथे धर्मकृत्य काही ना काहीतरी होतं. त्या दिवशी तरी धोतर नेसून उपरण घेऊन किंवा निदान धोतर नेसून ते कृत्य करावं. होत नाही. इथे आरतीला लोक उभे राहतात ते सुद्धा लेंगा घालून उभे राहतात, नाही तर जिजार घालून उभे राहतात. अनेक वेळा सांगितल्यामुळे यजमान जेवढा धोत्रात असतो. प्रत्येक धर्मकृत्य मी धोतर नेसून करीन. ठीक आहे, तुम्हाला कार्यालयात जावं लागतं, लोकात बाहेर हिंडावं लागतं. लोक अजून येडे आहेत, त्यांना कशाला प्रतिष्ठा द्यावी आणि कशाला प्रतिष्ठा द्यावी हे समजत नाही, म्हणून तुम्हालाही त्याप्रमाणे जावं लागत असेल तर गोष्टी निघाली. पण निदान तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा अंगावरचे कपडे बदलून आपल्या घरातल्या घरात धोतर नेसून का नाही वावरीत? तेही होत नाही. आणि आधुनिकतेचं रूप प्रगट करण्याकरता लोक जे जे काही करतात, आपल्याकडे मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं आहे की केसाला कात्री लावणं हे आपल्या परंपरेमध्ये बाईच्या बाबतीत अशुभ मानलेलं आहे. तर केस न कापलेली पोरगी भेटतच नाही, निदान लहान तरी. आणि आता पुण्यामध्ये मोठं सुद्धा सुरू झालं. मी एक मायमाऊली अशी पाहिली
की 55 वर्ष उलटल्यानंतर तिने बॉब कट नाही बॉय कट केला. वयाची 55 वर्ष उलटल्यानंतर काय प्रगती आहे. आणि ज्यांची प्रगती आपण ही प्रगती म्हणून स्वीकारली त्या देशातल्या सगळ्या जखड म्हाताऱ्या सुद्धा बॉय कट आणि बॉब कटच करतात. आता तुम्ही प्रगत कशा? याचं एकूणच एक कारण आहे की आई आणि सासवा अजून लांब केसात आहेत. त्या जेव्हा बॉब ह्या जेव्हा आई आणि सासवा होतील तेव्हा पुढच्या मुली काय करतील कोण ठाऊक. ते कमी 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 कधी केस जातील. आणि मग वी वॉन्ट चेंज या नावाखाली वर्तमानपत्रामध्ये 5-7 स्त्रियांचं चित्र आलं होतं. त्यांनी चक्क चमन वोट केला होता. वी वॉन्ट चेंज. त्या निदान आपल्या मुलींचे केस आपण कापणार नाही. निदान 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 खांद्याच्या वर ते जाणार नाहीत एवढी तरी काळजी घ्या. म्हणजे संस्कृती रक्षणाला थोडी मदत होईल. आणि कुंकवाची जागा भुवयाच्या खाली आली आहे फार ती थोडी वर चढवा म्हणजे थोडं संस्कृतीच्या रक्षणाचं काम झालं असं समजेल. आता ते कुंकू एकदा बारीक आणि ते भिवयामध्ये असं म्हणजे लक्षातही नाही आहे की नाही पत्ताच लागत नाही. आणि ह्या साध्या गोष्टी त्याच्याकरता काय फार मोठा त्याग करावा लागणार आहे का? आई बाबांना मम्मी डॅडी म्हणायचं नाही, मम्मी पप्पा म्हणायचं नाही, आई बाबा म्हणायचं किंवा काय मग काका मामा काय जी नावं असतील निघणारी त्याप्रमाणे वापरायची. किंवा मराठी भाषा ही आपली भाषा आहे, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे हे लक्षात ठेवून सगळे व्यवहार करायचे. एवढं केलं तरी संस्कृती रक्षणाचं काम झालं असं समजायला हरकत नाही. धर्मशास्त्रात 2 सख्या भावाशी दुसऱ्या गोत्र्यातल्या 2 सख्या बहिणी विवाहित होण्यात काही दोष आहे का? जर दोष असेल तर दोषाला प्रायश्चित्त काय? सामान्यतः इतका कडक नियम नाही. कारण रामचंद्राचा भरत आणि शत्रुघ्न हे 2 सख्खे भाऊ आहेत. हा आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भरत आणि शत्रुघ्न एका परंपरेमाने सख्खे भाऊ आहेत आणि एका परंपरेमाने भरत आणि लक्ष्मण सख्खे भाऊ आहेत. शत्रुघ्न आणि लक्ष्मण सख्खे भाऊ आहेत. पण जनकाचा जो भाऊ त्याची 2 मुली उर्मिला आणि मांडवी या दोघांच्या बायका होत्या. त्या सख्या बहिणी सख्या जावा होऊ शकतात असं या इतिहासावरून दिसतं. त्या फार मोठं वैषम्य नाही. पण इतक्या जवळच्या नात्यामध्ये शक्यतो लग्न करू नये अशी आपल्याकडची परंपरा आहे. ती सांभाळणं काही फार वाईट नाही. घरात उजव्या सोंडेचा गणपती असावा की नाही? त्या उजव्या सोंडेच्या गणपतीचं 16 फार कडक असतं ते आपल्याला पाहता येत नाही म्हणून असावा की नाही हा प्रश्न आहे. नाहीतर उजव्या सोंडेचा गणपती हा मंगल आहे पवित्र आहे पण त्याचं 16 थोडं कडक असतं. आता काही काही माणसं स्वभाव असतात कडक काही सांभाळावं लागतं. संघर्ष आणि व्यूह बाबत आम्हास काहीच माहिती नाही. संकर्षण आदी व्यूहाबद्दल आम्हास काहीच माहिती नाही. संकर्षण वासुदेव अनुरुद्ध प्रद्युम्न ही कृपा हे पंचव्यूह हे आपल्याकडे पांचरात्र नावाचा एक संप्रदाय होता. त्या पांचरात्र नावाच्या वैष्णव संप्रदायामध्ये हे 4 व्यूह उपासनेकरता म्हणून मानलेले आहेत आणि त्याची पूजा करण्याची वेगळी पद्धत आहे. ते मोठं लांबलचक प्रकरण आहे. आणि त्यामुळे हे संकर्षण व्यूह त्या व्यूह म्हणजे रचना विशेष त्या एकाच भगवत अवताराचे हे 4 रचना विशेष आहेत आणि त्यांची उपासना करण्याची पद्धत होती. हे पांचरात्र नावाचा आपल्याकडचा जो संप्रदाय आहे त्यात आलेला आहे. आपण धर्मशास्त्राप्रमाणे चतुर्थीला गणेशाचे, पंचमीला नागाचे, नवमीस नवचंडीचे, एकादशीस विठ्ठलाचे, शुक्रवारी बालाजीचे, सोमवारी महादेवाचे पूजन करतो आणि ही गोष्ट सर्वमान्यही आहे. मग या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरीतील ऐसा अखंड भजन करी अवघेनी उगानो हे क्षणभरी आघवेनी गावतबारी आहे विदेशी या श्लोकाचा अर्थ कसा घ्यावा याचा? ज्ञानेश्वरांनी असे रोज एका देवाचे पूजन करणाऱ्यास अज्ञानी भक्त म्हणावे असे म्हटले आहे. आपण सामुदायिकरित्या व मोठ्या उत्साहाने देवदेवतांचे त्या त्या दिवशी पूजन करतो. मग कोणते चूक? ज्ञानेश्वरांचंही चूक नाही आणि आपण करतो तेही चूक नाही. ज्ञानेश्वरांचं जे वर्णन आहे ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या भक्तीपर्यंत पोचायची ज्याची इच्छा आहे त्याच्याकरता व्यभिचारी भक्तीचं लक्षण म्हणून ते सांगितलेलं आहे. आपल्याला अजून शिशुवर्गातही जाता आलं नाही किंवा फार तर शिशुवर्गात प्रवेश मिळाला असं म्हणा. ज्युनियर केजी काय सिनियर केजी हा सुद्धा वादाचा विषय आहे की आपण कोणत्याही येते.
किंवा तिथे ह्या सगळं विविध असायचं. आपल्याला माहिती आहे का की महाविद्यालय विद्यालय यामध्ये प्रत्येक विषयागणिक निराळा शिक्षक असतो. तुम्ही जो जो वर जाल तो शिक्षकांची संख्या कमी होत जाते. आणि पीएचडीला ते एकच गाईड असतो. ते आपण निर्णय विषयाचा अभ्यास करतो. आणि गीतेनं ज्ञानेश्वरांनी व्यभिचारी भक्तीच्या स्वरूपात त्याची अतिशय घोर शब्दामध्ये जरी निंदा केली असली तरी गीतेनं आणि त्यावरच्या टीकेत ज्ञानेश्वरांनी सुद्धा यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलाम श्रद्धाम विदधाम्यहम. सत्या पण कसा हा कोण करतो? कामैस्तैस्तै हृतज्ञाना प्रपद्यन्ते देवता. निरनिराळ्या कामना अंतःकरणात असतात आणि मग आपण आपल्या मनाशी ठरवत होतो की हा देव जागृत आहे, हा लवकर पावतो, याच्यामुळे विद्या मिळते, याच्यामुळे संपत्ती मिळते, याच्यामुळे संतती मिळते, याच्यामुळे आरोग्य नाहीसं होतं, याच्यामुळे संकटातून दूर जातो, म्हणून आपण निर्णय देवाची उपासना करतो. आणि आपलं अंतःकरण इतकं कोळं असतं की हे ऐकून जर बाकीचे देव उचलून ठेवले आणि दुर्दैवानं मागून काही आपत्ती आली तर देव उचलून ठेवल्यामुळे तर ती आली नाही ना, आता काय करू म्हणून डोकं धरून बसतो. हे होऊ नये म्हणून आपण जे करतो ते चांगलं करतो असं समजावं आणि त्याप्रमाणे देवाची पूजा करावी. आपण म्हटल्याप्रमाणे आज अशी दोन नाती नाहीत की जी कोर्टात समोरासमोर आली नाहीत, परंतु आपल्याला प्रत्येक नात्याच्या ज्याच्यासाठी हा देह झिजावला जाईल अनुभव आल्यावर अपमान सहन करीत आलेल्या परिस्थितीत राहावे की दुसरा काही मार्ग काढावा. अपमान आणि मान याला महत्व देऊ नये. प्रत्यक्ष शारीरिक आणि सांपत्तिक हानी होत असेल तरच विचार करावा. हा मला वाईट म्हणतो, मला शिवाय देतो, मला कधी चहा देत नाही, कधी विचारित नाही, ह्या कल्पनेने कोणाशी भांडण उकळून काढू नये. जवळच्या नात्यात तर नाहीच नाही. तिथे सौजन्याने वागावं तेच चांगलं, सौजन्याने सगळ्याशीच वागावं. आता प्रत्यक्ष मारामारीच्या प्रसंगाला तर काय करावं हा प्रश्न ज्याचा त्यांनी सोडवावा, पण त्यातही कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, बेकायदा मार्गाचा अवलंब करू. आत्मसमर्पण म्हणजे काय ते केव्हा करावे, त्यासाठी उत्तम मार्ग कोणता? पांडवांनी अनुसरलेला मार्ग आज अस्तित्वात आहे का? त्या मार्गाने कुणी जातात काय? मला वाटते आत्मसमर्पण म्हणजे देह सोडणं याकरता वापरलेला शब्द असेल तर देह सोडणं हा कर्तव्यपूर्तीचा भाग नाही. जेव्हा शरीर निष्क्रिय होईल, गलितगात्र होईल, इतरांना भार होईल, आपल्यालाही तो भार वाटेल, अशा वेळेला काय करावं हा प्रश्न आहे. आणि पांडव गेले ते आपल्या पायाने चालत गेले ते लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा निदान तसं चालण्या इतके तरी पाय धड असले पाहिजे. आपल्याकडे धर्मशास्त्रांनी अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा ईशान्य दिशेकडे तोंड करून चालत राहावं, जिथे शरीर पडेल तिथे पडेल. पांडवांच्याच मार्गाने गेलं पाहिजे असं नाही. प्रत्येक गावाला ईशान्य दिशा असते. ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा. त्या दिशेने चालत राहावं किंवा ज्याला हिंमत असेल त्यानं प्रायोपवेशन करावं. पण हे सगळं कर्तव्यपूर्तीनंतर करायचं आहे. देह जेव्हा खरोखरीच बोध होईल असं वाटत असेल तेव्हा करायचं आहे. निदान असं शरीर झाल्यानंतर औषधं जान्हवी तोयम वैद्यो नारायणवरी एवढं तरी करावं. औषधापायी लक्षावधी रुपये खर्च करून पुढच्या पिढीला दरिद्री करण्याचं निदान करू नये, एवढी तरी काळजी घ्यावी. मी मिळवलं मी खर्च करतो ते तुझ्यात पोराकरता शिल्लक राहिले तर तुला दुःख होईल का असं त्याला विचारा. गणपतीला सर्व देवाला पूजेत प्रथम स्थान देतात. पांडुरंग स्तोत्रात पण गणेशाय नमः म्हणून उल्लेख आहे. पण आरती करताना गणपतीची आणखी करती जात नाही. त्याचे कारण काय? आता पूजेच्या आरंभापुरतं आहे. आरंभ पूजा म्हणजे संपलं, गणपतीचं काम तेवढं पुरतं संपलं होईल. आता मागून कशाला शिल्लक ठेवायचं त्याला? आणि आरती करण्यापूर्वी किंवा आरती केल्यानंतर विसर्जन करतात. त्यात आवाहित देवता विसर्जन आम्ही असा एक मंत्र असतो, तेव्हा ते गणपतीचं विसर्जन होतं तेव्हा त्याची वेगळी प्रत्येक वेळा करायची काही हरकत नाही. आणि तितका कोणी भक्त असेल तर करावे. 2 आरत्या होईपर्यंत माणसाला उभं राहता येत नाही. आरती होणार म्हटलं की माणसं त्याच्या आधीच पळून जातात.
आता 3 अर्थ लावले तर काय होईल तेव्हा मला सांगा. इथे एकही मनुष्य शिल्लक व्हायचा नाही म्हणून कदाचित करीत नसतील. 1.5-2 तास माणसाला दम निघतो, आरती होईपर्यंत काही दम निघत नाही. बापरे, हे तर पत्रच आहे. हा, कसं वाचायचं. श्री बाबू सावकार यांनी अधिक मासानिमित्त मुखेडवासियांच्या ज्ञानाची अमृतवाणी पाजवली, परंतु ते मुखेड सोडून औरंगाबाद येथे राहतात. तेथे त्यांना काहीच कमी नाही. अशी ज्ञानाची गंगा आम्हाला पाजविण्यासाठी ते मुखेडमध्ये राहावे, यासाठी आपणच त्यांना समज देऊन महाराज आपण एवढं काम करावे ही आपणास नम्र विनंती. पत्र लिहिलंय. भावना ठीक आहे, व्यवहार नावाची काही वस्तू सांभाळावी लागते आणि त्याकरताही पुष्कळ गोष्टी करायला लागतात. त्यातल्या काही गोष्टी माणसं व्यवहार म्हणून करीत असतात. त्यांचं मुखेडवरचं प्रेम कमी झालं असं समजायचं कारण नाही. तसं जर खरंच झालं असतं तर हा कार्यक्रम त्यांनी औरंगाबादमध्ये ठरवला असता. तो मुखेडमध्ये ठरवला, त्याचा अर्थ मुखेडची नाळ त्यांनी तोडलेली नाही आणि ही मंडळी तोडणार नाहीत असा मला विश्वास आहे. किंवा निराळी समज द्यायचं काही कारण नाही. वैदिक काळात मंदिरे व मूर्तीपूजा होती का असल्यास स्वामी दयानंद सरस्वती व गौतम बुद्धांनी विरोध का केला. आज मंदिरे व मूर्तीपूजेची आवश्यकता आहे का. मंदिर आणि मूर्तीपूजा याची जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत नितांत आवश्यकता आहे. एकच आहे की मूर्तीपूजेचे प्रतिनिधी बदलतात, ते युगायुगाप्रमाणे बदलत आले आहेत. आता आपल्याला मूर्तीपूजा आणि नामस्मरण हा एवढाच कलियुगाचा धर्म राहिला आहे. नाही ते एकेकाळी यज्ञ, एकेकाळी ध्यान, एकेकाळी पूजा हे निराळे धर्म होते. आज आपण कलियुगात असो तेव्हा कलियुगामध्ये मूर्तीपूजा आणि तिचं नामस्मरण हा धर्म आहे. आता प्रत्येक आपल्या नावानं आपल्या गुरुच्या नावानं मंदिर बांधतो, ते योग्य का योग्य त्याने ठरवावं. ते खरंच गुरुची भक्ती असते का आपल्याला ट्रस्टी व्हायला तिथे मिळत नाही म्हणून इथे होण्याकरता ते होतात परमेश्वर जाणे. पण शेवटी मंदिर बांधतात, हे काय कमी आहे. कारण हल्ली हॉटेल व्यवसायाला पुष्कळ चांगला उद्योग आहे म्हणतात. ते हॉटेल काढायच्या ऐवजी पैसे मिळवण्याच्या कल्पनेने का होईना मंदिर बांधतात, हे बरी गोष्ट आहे असं मी समजतो. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र बसता उठता झोपता म्हणता येतो काय. होय, समर्थाने हा मंत्र बसता उठता झोपता म्हणायला संमती दिलेली आहे. शाखेत ध्वजाला प्रणाम केल्यावर देवाला नमस्कार करू नये असा काही नियम आहे का. विशिष्ट विचारसरणीचे लोक पूजा पाठ करण्यात फारसे सहभागी झालेले दिसत नाहीत असे का. हे दुर्दैव आहे, पण हे त्याचे त्यांना विचारलं पाहिजे. शाखेमध्ये ध्वजाला प्रणाम केल्यावर ध्वजाला प्रणाम करण्याच्या शाखा भरत असल्या तर ते सुद्धा अभिनंदनाचे आहे. पण त्याबद्दल मी साशंक आहे की ते ध्वज लावणारा एकटाच नमस्कार करून परत येतो का म्हणून. कारण आज जशी दुर्दशा झाली आहे. पण तसं करीत असतील तर त्याच्यानंतर आणखीन करायचं काही कारण नाही. संघ शाखेवर करू नये इतकंच काय नाही, पण वाटेत येतात देव मंदिर जायला काय हरकत आहे. पण यांच्या डोक्यात असं काहीतरी यात काही शंका नाही. मी संध्या करीत नाही, मी देवपूजा करीत नाही, हे भूषणानं मिळवणारे लोक हिंदुत्व निष्ठातच जास्त आहेत. आणि आम्ही निधर्मी होऊन निधर्मीवादाचा पुरस्कार करतो असे म्हणणारे जे काँग्रेसवाले आहेत ते घरामध्ये अतिशय देवभक्त आहेत. त्यांच्याकडे धार्मिक कृत्य नक्की होतात. हरनाम सप्ताह होतात, देवाला मदत करतात, भंडारा कुठं असेल त्याला मदत करतात, कुठे काही धार्मिक कार्यक्रम चालले असेल त्याला मदत करतात, स्वतःच्या घरी करतात. मी तुम्हाला एक बारीक गोष्ट सांगू का मर्मातली. हिंदू मतं ही निवडून येण्याकरता आवश्यक आहेत असं ज्या दिवशी पटेल त्या दिवशी काँग्रेसवाला कोणत्याही संघवाल्यापेक्षा भाजपवाल्यापेक्षा अधिक हिंदुत्वनिष्ठ होईल. कारण तो आतून पोटातून खरा इंधन हिंदू आहे, धार्मिक आहे. हे तसे नाही चालेल. हे भूषण धरवतात, आम्ही तसं नाही म्हणण्याचे. संतान नसलेल्या घरी दत्तक
की गेले असता तेथील देव पाण्यात सोडावेत का, ती संपन्नता आपण उपभोगावी का? नाही, तिथे जी कुळ परंपरा असेल ती सांभाळावी. ज्या घरामध्ये तुम्ही गेला त्या घरामध्ये जी कुळ परंपरा असेल ती सांभाळावी. शंकराचे वडील कोण होते? ही वडिलांची चौकशी एक गमतीची गोष्ट. एक असाच होता जिज्ञासू. त्याने कौनाचे नाव उच्चारलं की याचा बाप कोण विचारावा. आता किती मागे जाता येईल. एक प्रश्न विचारायचा. आपण इथे सगळे इतकी मंडळी बसलो आहोत. आपल्या आजोबाच्या आजोबाच्या आजोबाचं नाव कोणाला माहिती आहे तेवढं सांग. पुष्कळ आजोबाचं नाव सुद्धा माहित नसतं. पंजोबाचं नाव माहित नसतं. आता पंजोबाचं नाव माहित नसतं, त्याच्या पंजोबाचं नाव कुठं हुडकून आणायचं. शंकर हे आदिपुरुष आहेत. आणि यात एक लक्षात घेण्याची गोष्ट एवढं सांगतो आणि आजचं प्रकरण थोडं 5 मिनिटांनी पुरवणार आहे, तो बंद करतो. पार्वती जेव्हा तपश्चर्येला बसली तेव्हा तिची परीक्षा घेण्याकरता भगवान शंकर एका लहान बटूच्या देशाने तिला भेटायला गेले आणि शंकराची तिने करता येईल तेवढी निंदा केली, नाना प्रकारे निंदा केली. आणि एका श्लोकात ते म्हणाले निंदा करताना, वपुरुगी रूपाक्षमलक्ष जन्मता दिगंबरत्वेन निवेदितं वसु वरेषु यद्बाल मृदाक्षि मृग्यते तदस्ति किं व्यस्तम पितृलोचने. आपल्याकडे असं म्हणतात की कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. की मुलीला आपला नवरा सुंदर असावा असं वाटतं, आई बापांना आपला नवरा शिकलेला असावा असं वाटतं, जातीबांधवांना तो चांगल्या कुळातला असावा असं वाटतं आणि बाकीच्यांना जेवण चांगलं मिळावं असं. हे लग्नाची यादी आपल्या कुळात सांगितली. तेव्हा हा पार्वतीला विचारतो, यातलं एक तरी शंकराजवळ आहे का? वपुरुगी रूपाक्ष, त्याला विरूपाक्ष म्हणतात. म्हणजे तो कुणीकडे बघतो हे कळत नाही. असंच काही माणसं अशी भाग्यवान की त्यांच्याकडे बघितलं म्हणजे कुणीकडे बघ. तर सामान्यतः डोळे कुठे आहेत ते आपल्याला कळतं. किती लांबचा मनुष्य माझ्याकडे बघतोय की नाही मला कळतं. पण काही माणसांचे डोळे इतके छान असतात की तो कुठे बघतोय कळतच नाही. ते म्हणजे शंकर असा आहे, वपुरुगी रूपाक्ष अलक्ष जन्मता. त्याच्या जन्माचा पत्ता नाही, कुठून कोणापासून जन्माला कोणा ठेवतो, त्याची आईबाप कोण याची माहिती नाही. दिगंबरत्वेन निवेदितं वसु. हा दिगंबर म्हणजे आकाश किंवा दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, ज्याला दुसरं कोणतंही वस्त्र नाही असा राहतो. किंवा याचं किती संपत्ती आहे, ज्याला नेसाळे वस्त्र घेणं परवडत नाही, त्याच्या संपत्तीचा काय विचार म्हणाले. किंवा असं सगळं असताना तू त्याला वर म्हणून का मागतेस, कसं कळत नाही तुला. त्या पार्वतीनं त्याच्या प्रत्येक दोषाला त्यानं काढलेल्या एक छान उत्तर दिलं. आणि शेवटी ती म्हणाली, विवक्षता दोषमपिच्युतात्मना त्वयि कमीशं प्रतिचारुभ साधुबाधितं जमामनन्त्यात्मभुवोऽपि कारणं कथं स लक्ष प्रभवो भविष्यति. मिळाले तू शंकराचे सगळे दोषच हुडकत होतास, पण दोष हुडकता सुद्धा तू एक खरं बोललास नाही. काय की त्याच्या आईबापाचा पत्ता नाही असं तू म्हणाला. अरे बरोबर आहे मूर्खा. ज्या पृथ्वीवर तू आणि मी राहतो ती पृथ्वी ज्या ब्रह्मदेवाने निर्माण केली, त्या ब्रह्मदेवालाही ज्याने निर्माण केला त्याचा बाप कोण सांगणार. हे स्वाभाविक आहे की त्याच्या बापाचा पत्ता नसणं हे स्वाभाविक आहे. ब्रह्मदेव सगळ्यांचा उत्पन्न करता, तोच ज्याच्यापासून जन्माला आला त्याला उत्पन्न करणारा कोण. खुळ्या समजत असलं तर सांगते म्हणजे तो स्वयंभू आहे, तो आहे बस. तो नाही असं कधी झालंच नाही. त्याला कधी जन्म नाही, अर्थात ज्याला जन्म नाही त्याला समाप्ती नाही. जो जन्मालाच आला नाही, जन्माला येतच नाही, फक्त असतो, त्याची आईबाप काही सांग. आणि याच्या पुढे तो काही बोलायला लागला, तो कुठल्या तरी अभ्यास मंडळात आला असावा साम्यवादींच्या, की ते गप्प कधी बसायचे नाही, काहीतरी विचारणार. तेव्हा पार्वतीने आपल्या मैत्रिणीला सांगितलं, सखीला,
निवर्तरामाली किमत्ते अंबतुडु पुनर्विरिक्षु स्फुरितोत्तराधरः न केवलम यो महतोपभाषते शृणोति तस्मादपि यस्य पापभात. सखे याला आता हकलून दे म्हणाले, याची ओठ फुरफुरत आहेत, हा पुन्हा काहीतरी बोलेल आणि शंकरांची निंदा करेल. मोठ्यांची निंदा करतो तोच पातकी असतो असं नाही, जो मोठ्यांची निंदा निमुटपणे ऐकून घेतो तोही पापकी असतो. आपण हे लक्षात ठेवतो का? तेव्हा लक्षात ठेवा झालं. पुंडलिक वरदा हरिठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय